आज आम्ही सगळेच भुमरे साहेबांच्या प्रचारासाठी त्याला सहकार्य करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरतोय, आम्ही पाहतोय आणि 2-3 दिवसाचा आढावा घेतल्यानंतर मला भुमरे साहेब प्रामाणिकपणाने इथे सांगितलं पाहिजे की आपला विजय हा 100% निश्चित आहे. पण तुमच्या राजकीय कारकिर्दीला 1979 सालामध्ये सुरुवात झाली. आपण त्यापूर्वी कारखान्यामध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता. ग्रामपंचायत सदस्यानंतर तुम्ही सरपंच झाला. मला वाटतं 1992 सालामध्ये तुम्ही उपसभापती झाला. उपसभापती झाल्यानंतर तुम्ही आमदार झाला. आमदार 5 वेळा राहिला. त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री झाला. आता तुम्ही खासदार होणार आहे. पुढं काय ते एकनाथ शिंदे साहेब ठरवले. परंतु जिथं जाता तिथं तुम्ही यशस्वी होता, ही तुमची खासियत आहे. आणि तुमच्या बाजूला आता कराड साहेब बसलेला असल्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमचा विजय नुसता निश्चित नाही तर विक्रमी मतानं तुमचा विजय होईल आणि तुम्ही केंद्रामध्ये जाण्याची खात्री देखील आम्हाला. पण हे सगळं करत असताना शिक्षकांच्या काही मागण्या आहेत, त्याचा उल्लेख आज देसाई साहेबांनी या ठिकाणी केला. पण जुनी पेन्शन योजना असेल, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न असतील, विनाअनुदानित कॉलेजचे प्रश्न असतील, या सगळ्याचा काही दिवसापूर्वी माझा देखील संबंध आलेला होता, कारण मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो. आणि राज्यामध्ये सगळ्यात त्रास देणारा आमदार सतीश चव्हाण साहेब होते. शिक्षकांचं हे काम झालं पाहिजे, शिक्षकांचं ते काम झालं पाहिजे, प्राध्यापकांचं हे काम झालं पाहिजे, जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे. पण मी खात्रीलायक आपल्याला सांगतो आणि विश्वासानं सांगतो, मगाशी काही राज्यांचा उल्लेख आपण चव्हाण साहेब केला. कदाचित त्या राज्यांच्या राजकारणावर मला बोलायचं नाही. आपण भुमरे साहेबांच्या प्रचारासाठी इथं जमलेलो आहोत. पण जुनी पेन्शन योजना ही फक्त आणि फक्त महायुतीच तुम्हाला देऊ शकते, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. ती कशा पद्धतीने देईल, काय पर्याय काढून देईल, कसं पुढे जाऊन देईल, हे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही ठरवतील. परंतु शिक्षकांच्या अडीअडचणीवर मात करणारं आमचं सरकार आहे. शिक्षकांना न्याय देणारं आमचं सरकार आहे. आणि शिक्षकांना न्याय देत असताना त्यांच्या मागण्यांप्रमाणे न्याय देणारं आमचं सरकार आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी मागायचं आणि आम्ही निवडणूक आहे म्हणून दिल्यासारखं करायचं, असं करणारं आमचं सरकार नाही. तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही जुनी पेन्शन योजना हुंकर मारून लागू करू असं काही सांगत नाही. हुंकर मारून पेन्शन योजना लागू करू असं काय आम्ही सांगत नाही. नाही ते मला नाही. पण तुमच्या खिशात पुढे देऊन हुंकर मारून असं करून तसं करून आम्ही काही सांगत नाही. आम्ही शाश्वत तुम्हाला विकासाचं आश्वासन देतो. शाश्वत नक्की आम्ही काय करणार आहोत हे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून भुमरे साहेबांना का निवडून दिलं पाहिजे. मी या 3 दिवसामध्ये चव्हाण साहेब काही लोकांचा अभ्यास देखील केला. मगाशी देसाई साहेब तुम्हाला म्हणाले, संजय शिरसाट साहेब म्हणाले की छत्रपती संभाजीनगर हे आपण नामकरण केलं. ही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची इच्छा होती आणि त्याला शिक्कामोर्तब देखील हायकोर्टाने केलं. पण उभाटाच्या उमेदवारांचा प्रचार जर आपण आधी बघितला तर खरोखरच ते किती कलाकार आहे ते आपण लक्षात येईल. शहरात आले की भाषणातनं औरंगाबाद हा उल्लेख करतात. ग्रामीण भागात गेले की छत्रपती संभाजीनगर हा उल्लेख करतात. मी कुठच्याही जाती धर्मावर किंवा असं टीका करण्यासाठी आलेलो नाही. परंतु उमेदवाराची कल्पकता बघा. मतं मिळवण्यासाठी ज्यावेळी हिंदू धर्माच्या कम्युनिटीमध्ये जातात किंवा मराठी कम्युनिटीमध्ये जातात काही छत्रपती संभाजीनगर हा उल्लेख करायचा. आणि शहरामध्ये ज्यावेळी यायचं, स्वतःचा मताचा स्वार्थ साधायचा असतो, त्यावेळी औरंगाबाद हा उल्लेख करायचा. मला असं वाटतं की अशा उमेदवारांना तुम्ही ओळखलं पाहिजे. आणि जो सर्वसामान्यांचा नेता म्हणून आज काम करतोय, सर्वसामान्यांचा नेता म्हणून दिल्लीमध्ये जाणार आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भुमरे साहेब आमचे दिल्लीमध्ये काम करणार आहेत, अशा माणसाच्या मागे उभं राहायचं, की भांपतगिरी करणाऱ्या माणसांच्या मागे उभं राहायचं, हा निर्णय परवाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घेतला पाहिजे. कारण शिक्षक वर्ग हा फार मोठा ताकदीचा वर्ग आहे. मगाशी चव्हाण साहेब म्हणाले एका शिक्षकाच्या मागे 100 असतात. मला हे मान्य नाही. एका शिक्षकानं जर ठरवलं एका गावामध्ये करेक्ट कार्यक्रम करायचा तर तो अख्ख्या गावाचा कार्यक्रम करू शकतो, याच्यावर माझा विश्वास आहे.
बघा ह्या वाक्याला सगळ्यात जास्त टाळ्या पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे शिक्षकांची ताकद काय असू शकते, प्राध्यापकांची ताकद काय असू शकते, ते उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना ती स्वतः अनुभवलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सकारात्मक दृष्ट्या पुढे गेलं पाहिजे. सकारात्मक दृष्ट्या पुढे जात असताना आपलं भलं कोण करणार आहे, आपल्या मागं कोण उभं राहणार आहे. मी भुमरे साहेबांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की जो माणूस कारखान्यामध्ये नोकरीला होता, ज्या माणसानं ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून सगळे राजकारणाचे टप्पे बघितलेले आहेत, सगळ्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, याचा अर्थ त्यांना ग्रामीण भागातल्या माणसाचं देखील दुःख माहिती आहे. त्यांना पालकमंत्री असल्यामुळे शहरातल्या माणसाचं देखील दुःख माहिती आहे. आणि पाण्याचा प्रश्न भुमरे साहेबच सोडवतील हा देखील विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. चव्हाण साहेब, योगायोगानं आपल्याला माहित असेल 2013-2014 मी राज्याचा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळी 286 कोटीची स्कीम होती, ज्या एक्सपान्शनच्या स्कीमवर मी देखील सही केलेली होती. परंतु त्याच्यानंतर महानगरपालिका कोणाची होती, महानगरपालिकेचं नेतृत्व करणारे कोणाच्या ताटाखालची मांजरं होती हे देखील तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून जो महानगरपालिकेचा हिस्सा होता तो 20 कोटी रुपयावरनं 800 कोटी रुपयावर गेला. याला जबाबदार कोण आहे हे देखील आपण शहरातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे. पण मला धन्यवाद दिले पाहिजेत एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्रजींना आणि अजितदादांना. या 800 कोटी रुपयाचा भार छत्रपती संभाजीनगरच्या शहराच्या नागरिकांवर पडू नये, महानगरपालिकेवर पडू नये म्हणून एका कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि सगळेच्या सगळे पैसे भरण्याचा निर्णय शासनानं घेतला. हे देखील छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या लोकांना माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून आता काही काळच शिल्लक राहिलेला आहे 24 तास तुम्हाला पाणी मिळण्यासाठी, आणि त्याचं नेतृत्व संदीपान भुमरे साहेब करतील याची मला पूर्ण खात्री आहे. काल परवाच्या भाषणामध्ये भुमरे साहेबांचं मी ऐकलं, आजपर्यंत रावसाहेब दानवे साहेबांचं रांगडं आणि गावरान भाषण आम्ही ऐकलं होतं. राजे, काल जर तुम्ही भुमरे साहेबांचं भाषण ऐकलं असतं तर भुमरे साहेब त्याच्या पलीकडे जाऊन बोलू शकतात हे काल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील अनुभवलेलं आहे. आणि त्याने एक किस्सा चांगला सांगितला राजे आपल्याबद्दल, सगळ्यांबद्दल. ते म्हणाले की या जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्वीचे हे माजी उद्योग मंत्री होते. त्यांचे फक्त म्हणाले आम्ही गाडी बघायची, आम्ही त्यांच्या गाडीतच बसायचे नाही. मग गाडीत बसायचे का नाही, तर यांना गाडीतच कोण घ्यायचं नाही. मग भुमरे साहेब असतील, आमदार असतील, सगळ्यांना गाडीत कोण घ्यायचं नाही. उद्योगाच्या नावानं तर बोंबच होती म्हणाले. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सांगितलं की या पालकमंत्रीची आम्हाला गाडीच काढून घ्यायची. आणि मग त्या पालकमंत्र्याची गाडी काढून घेण्यासाठी देसाई साहेब, उदय सामंत, भुमरे साहेब शिंदे साहेबांबरोबर गुवाहाटीला गेले असं त्यांनी काल भाषण केलं. पण नक्कीच आहे, जे अकार्यक्षम होते, जे लोकांशी कधीही चर्चा करत नव्हते. म्हणजे मला तर परवा वकिलांच्या बैठकीमध्ये काही वकिलांनी सांगितलं, वकिलांसारख्या घटकाला त्यांनी वेळ दिलेली होती संध्याकाळी 6:30ची. रामा इंटरनॅशनलला माजी पालकमंत्री थांबलेले होते. 6:30 वाजता ज्यावेळी देसाई साहेब भेटायला गेले वकील सगळे, त्यावेळी पीएनी सांगितलं की साहेब विश्रांती घेत आहे, सकाळी तुम्ही 9 वाजता या. सकाळी 9 वाजता गेल्यानंतर परत त्यांना कळलं की साहेब विश्रांती घेत आहेत. म्हणाले 11 वाजता या. 11 वाजता गेल्यानंतर ते म्हणाले आम्हाला डीपीसीच्या मिटिंगला जायची, साहेब बिझी आहे, तुम्ही 4 वाजता या. 4 वाजता वकील ज्यावेळी गेले तेव्हा निर्णय घेऊनच गेले होते की आता भेटले तर ठीक, ना त्याचा नादच सोडायचा. 4ची मिटिंग काहीतरी भुमरे साहेब तुमची 4:30 पर्यंत चालली. पालकमंत्री 4:30 वाजता आले. पीएनं सांगितलं की पालकमंत्री फार थकलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते भेटू शकत नाही. त्याच्यामुळे वकिलांची 2 दिवसात भेटच झाली नाही. मग असा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरनं बघितलेला आहे. आणि भुमरे साहेबांसारखा सक्षम आणि लोकांमध्ये काम करणारा पालकमंत्री देखील आपण बघितलेला आहे. त्यांना देखील आता आपल्याला केंद्रात पाठवायचं आहे. मी काल चेष्टेनं मामांना असं म्हटलं की दिल्लीत गेल्यानंतर आम्हाला कधीतरी बंगला दाखवा. मामा, आम्हाला बंगला नाही दाखवला तरी चालेल, पण या सगळ्या शिक्षकांना मात्र तुमचा बंगला दाखवा, तिथला त्यांना पाहुणचार द्या. बिचारांची एवढीच अपेक्षा असते, बाकी काही सुद्धा अपेक्षा नसते. हा जो घटक आहे जे दिल्लीत तुमच्याकडे कामाला येईल, ते त्यांचं काम तुम्ही वकिली करून दिल्लीतलं काम करून दिलं पाहिजे. असं वाटतं बरोबर नाही. त्याच्या पलीकडे आमच्या शिक्षकांची काही अपेक्षा नसते आणि ती अपेक्षा आपण पूर्ण कराल ही देखील खात्री या ठिकाणी बाळगतो. आणि मगाशी देसाई साहेबांनी जो अतिशय महत्वाचा उल्लेख केला, ही निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण त्या 400 मध्ये पहिल्या 5 क्रमांकाचं पदाधिक्य घेऊन भुमरे मामा त्या ठिकाणी असले पाहिजेत, ही आमची सगळ्यांची विनंती आपल्याला आहे. आणि दिल्लीमध्ये त्यांनी का गेलं पाहिजे,
तर दिल्ली मधली कामं देखील अतिशय महत्वाची असतात. काल चव्हाण साहेब मी उद्योजकांच्या एका बैठकीला होतो. तुमचेच नातेवाईक किरण जगतापने ती बैठक लावलेली होती भुमरे बाबा. मला इतका चांगला रिस्पॉन्स त्यांचा मिळाला. कराड साहेब चांगला रिस्पॉन्स. तुम्ही देखील 50 एकर जागा मागितली, इनोव्हेशन सेंटरला आपण ती दिलेली आहे. या छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक उद्योजकाचा निर्णय घेतला की त्यांच्याकडे कामाला असणारे कामगार, त्यांच्याकडे असणारे कर्मचारी असे जवळजवळ 15,000 लोक हे मामांच्या पाठीशी ठामपणाने उभे आहेत. हा खास निर्णय आमच्या उद्योग विभागाने घेतला, कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाला देखील चालना देण्याचं काम आमच्यासारख्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी केलेलं असल्यामुळे समाजातला प्रत्येक घटक हा भुमरे साहेबांचं समर्थन करतोय. संविधान काही करून बदललं जाणार नाही हे आम्हाला देखील माहिती आहे, पण त्याच्याबद्दल अपप्रचार केला जातोय. 80 वेळा घटना दुरुस्ती काँग्रेसवाल्यांनी केलेली आहे. 80 वेळा घटना दुरुस्ती करत असताना त्या घटनेची चिरफाड करण्याचं काम हे काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी कधी केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींना माहिती आहे की संविधान तर बदललं जाणारच नाही, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा चिरकाळ टिकण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांचंच नेतृत्व हे देशामध्ये आवश्यक आहे. आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी भुमरे साहेबांना धनुष्यबाण या निशाणी समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य या छत्रपती संभाजीनगर मधनं आपण मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण केलेल्या आव्हानाला मान ठेवून या ठिकाणी सर्व